गावात राहणारा एक तरुण मुलगा आपल्या मनातील अनियंत्रित विचारांनी खूप अस्वस्थ झाला होता. इच्छा नसतानाही त्याच्या मनात काही ना काही विचार चालूच असायचे. जेव्हा तो कोणतेही काम करायचा तेव्हा त्याचे हात, पाय आणि शरीर तर ते काम करत असायचे, पण त्याचे मन भूतकाळात घडलेल्या कुठल्या तरी घटनेच्या विचारात हरवून जायचे. तो त्याच्या भविष्याबद्दल फक्त विचार करत राहायचा. मी हे करीन, मी ते करीन, मी एक दिवस खूप मोठा आणि यशस्वी व्यक्ती बनेन, असा तो फक्त विचार करत राहायचा. तो अनेकदा त्याच्या भविष्याची मोठमोठी स्वप्ने पाहायचा आणि त्या स्वप्नामध्ये तो स्वतःला नेहमी इतरांपेक्षा पुढे ठेवायचा आणि स्वतःला नायक म्हणून सादर करायचा. जेव्हा तो एक महान, बुद्धिमान, शूर पुरुषाची कथा ऐकायचा तेव्हा तो कथेच्या नायकाच्या जागी स्वतःला ठेवायचा आणि तो स्वतःच्या विचारांमध्येच ते सर्व धाडसी आणि महान गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा जे त्या कथेच्या नायकाने केलेले असायचे. अनेकदा विचार करत बसायचा की एक दिवस तो खूप यशस्वी व्यक्ती बनेल, ज्याच्याकडे खूप पैसा आहे, समाजात खूप इज्जत आणि मान सन्मान असेल. तो एका सुंदर आणि सुसंस्कृत मुलीशी लग्न करेल आणि आनंदाने आपले जीवन जगेल. वर्षानुवर्ष तो असाच विचार करत आला होता. त्याला वाटायचे की आपले जीवन एकदम बदलेल, तो अचानक यशस्वी होईल. पण आजपर्यंत असा कोणताच चमत्कार त्याच्याबरोबर घडला नव्हता. पण जसजशी वेळ निघून जात होती तसतशी त्याची परिस्थिती अजूनच बिघडत चालली होती आणि त्याचे सर्वात मोठे कारण होते ॲक्शन न घेणे, म्हणजे काम न करणे. त्याची स्वप्ने तर मोठमोठी होती आणि तो आपल्या विचारात भविष्यासाठी मोठमोठ्या योजनाही बनवत असायचा. पण त्याने आजपर्यंत त्या स्वप्नांना सत्यात बदलण्यासाठी कधीही कुठले ठोस पाऊल उचलले नाही, कधी स्वतःला कठोर परिश्रम करण्यासाठी प्रेरित केले नाही. त्याचा परिणाम हा झाला की तो आता 25 वर्षापेक्षा जास्त वयाचा झाला होता, पण आजपर्यंत त्याने त्याचे एकही स्वप्न सत्यात बदलताना बघितले नाही. त्यामुळे त्या व्यक्तीलाही ही गोष्ट समजू लागली होती की तो स्वतःच्या मनाने तयार केलेल्या विचारांच्या जाळ्यात अडकला आहे, ज्याने तो फक्त त्याच्या विचारातच आपल्या स्वप्नातील गोष्टींचा विचार करून त्याला आनंद वाटत असतो आणि वास्तविक जगात ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नाही. त्याला माहीत होते की त्याचे मन फालतूच्या विचारांनी भरलेले आहे आणि तो वास्तवात जगत नाही, पण खूप प्रयत्न करूनही तो आपली ही सवय सोडू शकत नव्हता. त्याला त्याच्या काल्पनिक जगात जगण्यात आनंद येत होता, पण जेव्हा तो त्याच्या विचारांच्या दुनियेतून बाहेर येऊन आपली खरी परिस्थिती बघून आणि त्याबद्दल विचार केल्यावर तो खूप दुःखी व्हायचा. आता हळूहळू त्याची ही सवय त्याच्या तणावाचे आणि दुःखाचे कारण बनले होते. आता तो त्याच्या मित्रपरिवाराशीही फारसा बोलत नव्हता. तो दिवसभर शांत आणि उदास राहत होता. एक दिवस अशीच दुःखी मन घेऊन झाडाखाली बसला होता. तेवढ्यात त्याचा एक मित्र त्याच्याकडे येतो. मित्रा, आमच्या गावात एक अतिशय प्रसिद्ध बौद्ध भिक्षू आले आहेत आणि मी ऐकले आहे की ते मन आणि मनशांतीशी संबंधित प्रत्येक समस्या अगदी सहजपणे सोडवतात. मला वाटतं तू त्यांना एकदा नक्की भेटलं पाहिजे. ते तुझी समस्या नक्की सोडवू शकतात. आपल्या मित्राचे म्हणणे ऐकून तो तरुण मुलगा आनंदी होतो आणि तो बौद्ध भिक्षूंना भेटायला निघून जातो. काही वेळाने तो बौद्ध भिक्षूंसमोर पोचतो, जे एका झाडाखाली ध्यानाच्या मुद्रेत बसले होते. तो त्यांना नमस्कार करून तो त्यांच्यासमोर बसतो आणि त्याच्या सर्व समस्या सांगायला सुरुवात करतो. तो म्हणतो, मुनिवर, माझे मन प्रत्येक वेळी असंख्य विचारांनी भरलेले असते. यामध्ये अनावश्यक विचार सारखे चालू राहतात. मी काही काम करत असताना भूतकाळ किंवा भविष्याच्या विचारात हरवलेला असतो. मी कितीही प्रयत्न केला तरी पण माझे हे ऐकत नाही. मला हे अशांत मन शांत करायचे आहे, ते रिकामी करायचे आहे, त्याला एकाग्रित करायचे आहे, ज्यामध्ये मी आत्तापर्यंत अपयशी ठरलो आहे. मुनिवर, मी तुमच्याकडे मोठ्या आशेने आलो आहे. कृपया मला काही मार्ग दाखवा. त्या तरुण व्यक्तीच्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकून घेतल्यानंतर बौद्ध भिक्षू म्हणतात, जीवन आनंदी आणि मन शांत तेव्हाच होईल ना जेव्हा ज्या चुका तू करत आहे त्या चुका करणं बंद करशील. कोणत्या चुका करत आहे आणि मन साफ कसे करायचे याबद्दल आज मी तुला सविस्तर सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐक. ही पहिली चूक, पूर्ण झोप न घेणे. आवश्यक तेवढी झोप न घेणे. पुरेशी झोप न मिळाल्याने शरीर आणि मनाचे पूर्णपणे नुकसान होते. पुरेशी झोप न मिळाल्याने स्मरणशक्ती कमी होणे, तणाव, चिडचिड, नेहमी थकल्यासारखे वाटणे आणि चेहऱ्याची चमक कमी होण्याची समस्याचा सामना करावा लागू शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे कोणत्याही मेंदूच्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो आणि मेंदूला तुलनात्मक अभ्यास करण्यात अडचणी येतात. त्यामुळे दररोज किमान 5 ते 6 तास गाढ झोप घेणे महत्त्वाचे आहे. मानवी जीवनासाठी झोप खूप महत्त्वाची आहे, कारण हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे माध्यम आहे. दररोज पुरेशी गाढ झोप घेतल्याने आपली शारीरिक क्षमता वाढते, मानसिक ताण कमी होतो आणि जीवनाच्या गुणवत्तेत सुधार होतो. आपल्या दैनंदिन जीवनात झोपेला खूप महत्त्वाचे स्थान आहे,
कारण त्यामुळे दिवसभराचा थकवा आणि तणावापासून आराम मिळतो. जर काही कारणांनी तू पुरेशी झोप घेत नाही, त्यामुळे तुझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे. झोपेची कमतरता तुझी शारीरिक क्षमता कमी करू शकते, कारण झोपतेवेळी आपल्या शरीराची साफसफाई, दुरुस्ती आणि त्याची ऊर्जा पातळी सुधारते. सतत कमी झोप घेतल्याने जीवनाची गुणवत्ता कमी होत गेल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ लागते. त्यामुळे आजारांचा धोका वाढतो आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने पुरेशी झोप न मिळाल्याने मानसिक तणाव वाढू शकतो आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक तणाव आणि चिंता वाढते, ज्यामुळे तुझी दिनचर्या, निर्णय घेण्याची क्षमता आणि उत्साह यावर प्रभाव पडतो. झोपेच्या कमतरतेमुळे मुलांच्या आणि तरुणांच्या शिक्षणावरही परिणाम होऊ शकतो. त्यांची स्मरणशक्ती, समज आणि नैतिकता यावर पण प्रभाव पडू शकतो. त्यामुळे त्यांच्या शिक्षणातील प्रगती थांबू शकते. त्याचबरोबर पुरेशी झोप न घेतल्याने त्याचा तुझ्या वैयक्तिक जीवनशैलीवरही परिणाम होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे तुझी लक्ष, समर्पण आणि नात्यांमध्ये पण समस्या येऊ शकतात. थोडक्यात आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यात झोपेची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. चांगली आणि गाढ झोप घेऊन आपण आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकतो आणि एक निरोगी आणि आनंद जीवन जगू शकतो. दुसरी चूक म्हणजे अन्नाचे प्रमाण आणि त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष न देणे आणि कितीही, काहीही आणि किती पण खाणे. काही लोकांना जास्त मसालेदार, आंबट, गोड पदार्थ खाण्याची सवय असते. त्यांना मैदा, साखर आणि तेलापासून बनलेले पदार्थ खाण्याची सवय लागलेली असते. त्यांना वाटत असते की जर त्यांनी जीवनात अन्न खाणे मर्यादित केले तर मग जीवनात उरलेच काय, जीवनातील आनंदच काय. जसे की माणसाने या जगात फक्त खाण्यासाठीच जन्म घेतला आहे. काही लोकांना सतत खाण्याची सवय लागलेली असते. भूक नसतानाही ते खात राहतात. जबरदस्ती पोटात काही ना काही टाकत असतात, जणू ते पोट नसून कचराकुंडी आहे. गरजेपेक्षा जास्त किंवा काहीही खाल्ल्याने केवळ शरीराच्या वजनावर परिणाम होत नाही, मेंदूच्या शक्तीवरही याचा वाईट परिणाम पडतो. मैदा, तेल, साखर आणि मीठ यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन जास्त केल्याने अनेक रोग जन्म घेऊ लागतात आणि त्याचा प्रभाव आपल्या भावना आणि विचारांवरही पडतो. कारण एक आजारी शरीर माणसाचे मनही आजारी बनवते. त्यामुळे एखादी व्यक्ती मानसिक दृष्टीने आजारी पडू लागतो आणि तणाव आणि चिंतेचा शिकार होऊन जातो. त्यामुळे व्यक्तीने अन्नाचे योग्य प्रमाण आणि त्याच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले पाहिजे. तिसरी चूक, गरजेपेक्षा जास्त धावपळीचे जीवन आणि हा विचार किरुकनामान आहे. काही लोकांना वाटते की आयुष्य असंच चालत असतं. आयुष्य कितीही धकाधकीचे असो, पण थांबा. जर तुम्ही धावत राहिल्यास तर तुम्ही असे पडाल की तुम्ही पुन्हा उठू शकणार नाही. त्यामुळे जीवनाच्या धांदल गोंधळात थोडासा वेळ स्वतःसाठी पण काढा. स्वतःला वेळ द्या. ते शोधण्याचा प्रयत्न करा की ती कोणती गोष्ट तुम्हाला आनंद देते, कोणते काम करण्यात तुम्हाला मजा येते. स्वतःला प्रश्न करा आणि स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हे बघ, जेव्हा तो आतून शांत आणि ताजेतवाने होऊन कोणतेही काम करशील तेव्हा खूपच कमी वेळेत तुला त्या कामात खूप चांगले परिणाम मिळू लागतील. पण जर तू सतत धावत राहिला, थकत राहिला तर तुला दिसेल की प्रत्येक कामात जास्त वेळ लागत आहे, खूप ऊर्जा लागत आहे, पण तरीही यातून आनंद मिळत नाही. तर मग एवढी धावपळ करण्याची गरज काय? हे तर लहानपणापासूनच स्पर्धेची भावना माणसात जागवलेली असते, त्याच्या आजूबाजूच्या लोकांद्वारे आणि त्याच्या आईवडिलांद्वारे. कारण एवढी धावपळ करण्याची गरज नाही. आयुष्य शांततेत पण जगता येते आणि शांत आणि स्थिर राहून केवळ आरामात परिश्रम करून यश मिळू शकते. चौथी गोष्ट, आपली अशी कोणतीही वाईट सवय ओळखणे आणि त्याला आपल्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकणे, जो तुझ्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. प्रत्येक व्यक्तीला अशी कोणती ना कोणती एक वाईट सवय असते ज्याचा त्याला सर्वात जास्त त्रास होत असतो, जे त्याला पुढे जाऊ देत नाही किंवा त्याला मागे खेचत असते. कारण जेव्हा माणूस पुढे सरकत नाही तेव्हा तो कालांतराने मागे पडत चाललेला असतो. आता ती सवय कोणती पण असू शकते, जसे काम पुढे ढकलण्याची सवय, जास्त विचार करण्याची सवय, काळजी करण्याची, वाद घालण्याची सवय. अशी कोणती पण सवय जी तुला वाटत आहे ज्याने तुला सर्वाधिक नुकसान होत आहे ते ओळख आणि आजपासूनच ती चांगल्या सवयीने बदलण्याचा प्रयत्न कर. तथापि सवय बदलणे इतके सोपे नाही, परंतु सर्व काही बदलणे शक्य आहे जर तुमच्यामध्ये तो दृढ निश्चय आणि लवचिकता असेल आणि जर तुम्ही सतत प्रयत्न करत राहिलात, मग तुमची नवीन सवय तयार होईल आणि जुनी सवय आपोआप नाहीशी होईल. पाचवी चूक, आवश्यकतेपेक्षा मोठे आश्वासने देणे, गरजेपेक्षा मोठमोठे वचने देणे. वचन दिले पाहिजे, तसेच एखाद्याने आपल्या वचनावर ठाम असले पाहिजे. आणि वचन दिल्यानंतर जे लोक ते पूर्ण करतात त्यांची समाजात एक वेगळीच इज्जत असते. त्यांना लोक जास्त पसंत करतात. पण अशी आश्वासने आपण कधीही देऊ नयेत. आपण कधीच असली आश्वासने नाही दिली पाहिजे
जे आपण पूर्ण करू शकत नाही किंवा जे पूर्ण करण्यात आपल्याला शंका आहे. त्याचबरोबर आपल्याला नाहीसुद्धा म्हणता आलं पाहिजे. इतरांचे प्रत्येक काम आपण करून त्यांच्या नजरेत चांगले राहण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपल्याला नाही म्हणता पण आले पाहिजे. जे तुम्ही करू शकता फक्त तेच वचन तुम्ही द्या. जर तुम्ही क्षमतेच्या बाहेर जाऊन कोणाला वचन दिलेस तर मग तुला स्वतःवर खूप दडपण जाणवेल. तुम्ही तणावाने भरलेले असाल आणि त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीच्या अनावश्यक अपेक्षाही तुमच्याशी जोडल्या जातील. आणि जेव्हा ते पूर्ण करू शकलं नाही तेव्हा तो पूर्ण दबाव तुम्ही स्वतःवर टाकाल किंवा तुम्ही इतरांच्या नजरेत वाईट पण बनाल, जे नंतर तुझ्यात अधिक तणाव निर्माण करेल. त्यामुळे तुझ्यासाठी जेवढे सोपे आहे, जेवढे करू शकतो तेवढेच कर. मग बघ तुझ्या आयुष्यात किती शांतता येते. 6वी चूक म्हणजे आतल्या आत स्वतःला वाईट बोलणे आणि स्वतःला कमजोर आणि इतरांपेक्षा कमी समजणे. जर तुला स्वतःबद्दल वाईट बोलण्याची सवय असेल, प्रत्येक वेळी स्वतःमध्ये कमतरता दिसते, तुम्ही रोज स्वतःला कोसत असाल, तेव्हा तुला बाहेरच्या शत्रूची काही गरज नाही. मग तू स्वतःसाठी एकटाच पुरेसा आहे. जर तुला स्वतःला वाईट बोलण्याची सवय असेल तर त्याला आजपासूनच सोडून दे, कारण असे करून तू स्वतःचे जीवन नरक बनवले आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःला स्वीकारा आणि स्वतःबद्दल सकारात्मक बोला. जर काही चूक झाली असेल तर स्वतःला सांग, ही चूक माझ्या आत्ताच लक्षात आली, हे बरं झालं. मी एक असा व्यक्ती आहे जी माझ्या चुकातून शिकतो आणि पुढे सरकतो. म्हणण्याचा अर्थ असा आहे की चुका करत असतानाही सतत स्वतःला शिव्या देणे किंवा स्वतःला तुमच्या नजरेतून पडून देण्याऐवजी चुकांमधून शिकणारी आणि पुढे जाणारी व्यक्ती बना. कारण आतल्या आत स्वतःला वाईट बोलणे किंवा स्वतःला कोसणे एखाद्या व्यक्तीला अशा साखळीत बांधते, मग तो त्याला तोडू शकत नाही. मग तो तिथेच पडून मानसिक त्रासाने खुजत राहतो. आणि जर हे तुझ्यामध्ये असेल आणि जर तू स्वतःबद्दल वाईट बोलत असशील तर ते शक्य तितक्या लवकर सोडून दे, तरच जीवन सुंदर होईल. 7वी चूक, मनात भूतकाळातील वाईट आठवणी आणि ते नकारात्मक भावनांनी भरून ठेवणे. भूतकाळात काही चुकीच्या घटना घडल्या होत्या, त्याच्या वाईट आठवणी जपून ठेवलेल्या असतात. वर्षापूर्वी कोणी काहीतरी चुकीचे बोलले होते, त्याचे शब्द आजही मनात ठेवून फिरत असतो. काही कामात अपयश आले होते, त्याला घेऊन आज पण शोक करत आहात. जेव्हा कोणता माणूस मनावर एवढे ओझे घेऊन, एवढे नकारात्मक भावना घेऊन चालत असेल, मग तो आनंदी आणि शांत कसा राहू शकेल. म्हणूनच तुमचे मन आणि मेंदू साफ करा. शरीरापासून शिका. शरीर रोज स्वतःला स्वच्छ करते. सकाळी उठल्याबरोबर तो आपल्यातील सगळे घाण मलमूत्राद्वारे बाहेर काढतो आणि अशाच प्रकारे दररोज आपल्या मनातील घाण बाहेर काढा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी आतमध्ये असणारा सर्व गोंधळ, स्वतःबद्दल नाराजी असेल, तक्रार असेल, स्वतःशी दुसऱ्याशी सर्व साफ करा. त्यासोबतच रोज सकाळी थोडा वेळ काढून ध्यान आणि प्राणायामचा अभ्यास कर. जीवन खूपच आनंदी होईल. 8वी चूक, अवास्तविक अपेक्षा आणि आशा ठेवणे. आशा किंवा अपेक्षा ठेवणे तो आपल्या माणसांचा स्वभावच आहे. आणि जेव्हा अपेक्षा गरजेपेक्षा जास्त होतात, मग त्या आपल्याला सतत तणावात ठेवतात, इतरांशी भांडणेही होतात आणि मग आपण आपल्या जीवनात असमाधानी राहू लागतो. आपल्याला जीवनात अधिक नकारात्मक गोष्टी दिसू लागतात आणि आपल्याला वाटू लागते की आपली इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. अपूर्ण इच्छांचे सगळे ओझे आपण आपल्या डोक्यावर ठेवून टाकतो आणि असे वाटत असते की आपण ओझ्याखाली दबून जात आहे. जीवनातून निराश होऊ लागतो. ध्येय गाठावंसं वाटत नाही, चांगले नाते निर्माण करावंसे वाटत नाही, चांगले अन्न खावेसे वाटत नाही, कुठे येणे जाण्याची इच्छा होत नाही. पूर्णपणे तणावपूर्ण आणि उदास वातावरण आपल्या आजूबाजूला तयार होते. त्यामुळे अवास्तविक आणि अनावश्यक अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. माणसाने नेहमी वास्तविक आणि योग्य अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. आणि वास्तविक अपेक्षांसह देखील काही उलथापालथ होऊ शकते, जसे की होता होता कोणतेच काम होऊ शकणार नाही. आणि या सर्व घटना सामान्य आहेत. जे आज होऊ शकले नाही ते उद्या होईल, जे उद्या होणार नसेल ते परवा होईल. आशेवर तर पूर्ण जग आहे, पण कोणत्याही परिस्थितीत स्वतःला चिंता आणि तणावात आणायची नाही. शांत आणि स्थिर राहायचे आहे. 9वी चूक, वाईट लोक आणि वाईट संबंधापासून दूर न राहणे. जर संबंध आहेत तर ते चांगले असावे, ज्यामध्ये प्रेम, काळजी आणि आदर आहे. पण जर स्वार्थी आणि धूर्त व्यक्तींबरोबर तुमचे नाते तयार झाले आहे, जी रोजचे डोकेदुखी होत आहे, स्वतःला खूप दडपून राहावे लागते, भीतीने जगत राहता, तुमच्या आत फक्त राग राहतो, त्यामुळे अशा नात्यांपासून स्वतःला दूर ठेवा. जर कोणी नसेल तेच चांगले आहे. एकटे राहण्यात खूप शांतता असते, पण जर कोणी असेल जो रोजची डोकेदुखी होत आहे, मग तर आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. त्यांच्याशी जवळचे नाते असेल ज्याला पूर्णपणे सोडले जाऊ शकत नाही, मग अशा परिस्थितीत नात्यांना मर्यादित करा. आणि ज्या लोकांपासून तुम्ही सुटका करू शकता त्या लोकांना तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे बाहेर काढून टाका.
आणि तुमच्या जीवनात शांती आणा. एवढे बोलून बौद्ध भिक्षूंनी आपले बोलणे संपवले आणि म्हणाले, या काही चुका होत्या. जर त्या तू सुधारल्या मग तुझे जीवन शांती आणि आनंदाने भरून जाईल. मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमध्ये इथपर्यंत राहण्यासाठी धन्यवाद.